जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच घेताना गोंदिया एसीबीच्या टीमने जाळ्यात अडकवले आहे। ही कारवाई शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे। तर आरोपीचे नाव वनरक्षक तुलसीदास प्रभुदास चव्हाण व वनमजूर देवानंद कोजबे असे सांगण्यात आले आहे। सदर आरोपींच्या विरोधात डुग्गीपार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। यामधील तक्रारदार यांची शेती दल्ली शिवारामध्ये वनजमीन लगत असून 2 आठवड्यापूर्वी तक्रारदार यांनी शेतलगतच्या वनजमिनीमधील झाडे झुडपे तोडून शेती करण्याकरिता जमीन साफसूफ केली होती। दिनांक 13/9/2024 रोजी वनरक्षक चव्हाण यांनी तक्रारदार यांना फोन करून सडक अर्जुनी येथे बोलावून त्यांना शासकीय वनजमिनीवरील झाडे झुडपे तोडून अतिक्रमण केल्याबाबत नोटीस दिली व त्यानंतर आरोपी क्रमांक 1 याने शासकीय वनजमिनीवरील झाडे झुडपे तोडल्याबाबत कारवाई न करण्याकरिता तक्रारदाराकडे 20,000 रुपये रकमेची लाच मागितली। त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली होती। लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी क्रमांक वनरक्षक याने पंचासमक्ष 20,000 रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपये लाच रकमेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली। सापळा कारवाई दरम्यान आरोपी वनरक्षक यांच्या सांगण्यावरून आरोपी वनमजूर याने लाच रकमेतील पहिला लाचेचा पहिला हप्ता रुपये 5,000 तक्रारदाराकडून स्वीकारले। दोन्ही आरोपींना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन डुग्गीपार जिल्हा गोंदिया येथे पुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे।